नागपुर के रामनगर चौक में शुक्रवार 7 मार्च को दिन दहाड़े सामने आई हत्या की घटना में फरार हुए दूसरे आरोपी को पकड़ने में पुलिस ने कामयाबी हासिल की है। पिछले 1 साल से जारी विवाद के चलते इस जघन्य हत्याकांड को अंजाम दिया गया। फुटपाथ पर दुकान लगाने को लेकर चल रहे विवाद में गैरेज चालक विशाल निकोसे की दिन दहाड़े रामनगर चौक पर हत्या कर दी गई थी। पुलिस ने एक आरोपी नीलेश सरोदे को हिरासत में लिया था। वहीं मुख्य आरोपी सब्जी विक्रेता किशन तिवारी को भी पुलिस ने गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। मृतक विशाल निकोसे पेशे से गाड़ी रिपेयरिंग का काम करता था। आरोपी किशन तिवारी और मृतक के बीच पिछले 1 साल से जगह को लेकर विवाद जारी था, लेकिन शुक्रवार की दोपहर दोनों के बीच बहस इतनी बढ़ गई कि मामला हत्या तक पहुंच गया। हत्या के बाद आरोपी किशन तिवारी फरार था, जो अब पुलिस के कब्जे में है। रामनगर चौकामध्ये दिनांक 7 मार्चला जवळपास 4 वाजण्याच्या सुमारास दुपारी ही घटना झालेली आहे। त्याच्यात एक गॅरेजवाला आणि एक भाजीवाला आजूबाजूला बसतात। गॅरेजवाल्याचं नाव आहे विशाल आत्माराम निकोसे, वय 38 वर्ष। तसेच जो भाजीवाला आहे त्याचं नाव आहे किसन रमेश तिवारी, वय 35 वर्ष, राहणार पांढराबडी। आणि या गॅरेजवाल्याकडे एक गाडी दुरुस्त करायसाठी घेऊन आला होता निलेश कृष्णा सरोदे हा पूर्वी। तर त्याची गाडी बरोबर दुरुस्त झाली नाही असं म्हणजे त्याचं म्हणणं होतं। हा भाजीवाल्याकडे आला होता निलेश, तर त्याच्यात गाडी दुरुस्त झाली नाही म्हणून थोडासा त्याच्यात वादविवाद झाला आणि त्यांनी पहिले एक रॉड फेकून मारला त्याच्यावर। तसंच त्या भाजीवाल्याच्या मनात राग होता जुना, की जागेबद्दल वाद होता, त्यांचं दुकान लावण्याबद्दल किंवा त्याच्याकडे जे गिराईक वगैरे येतात ते गाड्या लावण्याबद्दल थोडासा वाद होता त्यांच्यात। तर हा वाद बराच जुना होता, पण त्यांची आपल्याकडे काही कंप्लेंट आलेली नव्हती। पण त्या वादाचं पर्यावसन काल आकस्मिक घटनेत झालेलं आहे आणि त्याच्यात निलेश सरोदे आणि किसन रमेश तिवारी यांनी मारहाण करून, तसेच किसन रमेश तिवारी यांनी स्टीलचा रॉड त्या मैताच्या विशाल आत्माराम निकोसे याच्या डोक्यात मारला होता। त्यात डॉक्टरनी तपासून त्याला मयत घोषित केलेले आहे। याच्यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये त्यांच्यावर 323, 324 सारखे गुन्हे दाखल होते आणि तिच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती त्यावेळी।